विद्यार्थी सुरक्षितता, गुणवत्तापूर्ण शिक्षण व पट वाढवणे ही काळाची गरज. शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, हिवरखेड खंडाळा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न. कस्तुरबा गांधी विद्यालय हिवरखेड येथे हिवरखेड व खंडाळा केंद्रातील जिल्हा परिषद, अनुदानित व खाजगी शाळांची मार्च 2026 ची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कस्तुरबा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत खंडारे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अकोला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, तर प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती तेल्हाराचे शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र चौथमल उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून करण्यात आली. त्यानंतर केंद्रप्रमुख गजानन राऊत यांनी प्रास्ताविकातून शिक्षण परिषदेची रूपरेषा मांडली. यावेळी केंद्राच्या वतीने शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र चौथमल तसेच क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा जिल्हा आयडॉल शिक्षक संतोष कुमार राऊत यांचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र चौथमल यांनी शासनाच्या विविध योजना, त्यांची प्रभावी अंमलबजावणी, SQAAF मानके भरण्याची पद्धत तसेच विद्यार्थी सुरक्षितता याविषयी सविस्तर माहिती दिली. शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी आपल्या प्रभावी मनोगतात शिक्षकांचे समाजातील व शिक्षण व्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढवणे हे मोठे आव्हान असून शिक्षकांनी पालकांशी विश्वासाचे नाते निर्माण करून विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच शिक्षकांनी कामाचा ताण न मानता आनंदाने कार्य करत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या गुरुजनांचा अभिमान वाटतो असेही त्यांनी नमूद केले. सुलभक म्हणून उमेश टिडके, गोपाल गिऱ्हे, रामदास खडसे, जयश्री लाटे, फैजान सर, मंगेश पवार व गावंडे सर यांनी सुभलक म्हणून काम पाहिले. यावेळी उपस्थित शिक्षकांनी अध्ययन अध्यापनाशी संबंधित आपले अनुभव व विचार मांडत चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच शिक्षणाधिकारी पवार यांनी शिक्षकांशी हितगुज साधून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संजय वानखडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन खंडाळा केंद्राचे केंद्रप्रमुख गोपाल मोहे यांनी मांडले. या शिक्षण परिषदेस हिवरखेड व खंडाळा केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.